श्री धनभाऊ पाटील, त्यानंतर या कार्यक्रमाचे असणारे मुख्याध्यापक कोपरकर सर, त्यानंतर माझ्या संग काम केलेले ज्येष्ठ असणारे सहकार्य उजूरकर सर, त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करत असलेले परंतु आता संघ सेवानिवृत्त असलेले टापरे सर, कांबळे सर, लोहार, आज तुम्ही इथे जे आम्हाला बोलवलात हे या कलियुगामधलं फार मोठं काम आहे. कारण कलियुगामध्ये वेळ नाही कोणाला, आणि असला तर तो कुठं घालवला जातो? मोबाईलमध्ये. झोपही नाही ना, ओढ मोबाईल. म्हणून या ठिकाणी आज या कार्यक्रमानुसार इतकी आवश्यकता समाजाला भासाची गरज आहे की मी काली म्हटलं होतं, पण आज मी काही तेवढं बोलत नाही, पण सांगतो थोडक्यामध्ये. आज आपल्याला काय कोणत्या गोष्टीची गरज आहे? आपल्याला या ठिकाणी जी तुम्ही कुठल्याही, याप्रमाणे माझ्या भूगोलच्या भाषेमध्ये सांगतो की जमिनीवर पडलेलं पाणी ओहळ रूपाने कुठल्याही मग कुठं जरी पडलं तर ती नद्या शेवटी कुणाजवळ मिळतात? सागराला. तसे या ठिकाणी आज तुम्ही 2095, 94, 95 चे विद्यार्थी ज्यावेळेस तुम्ही या शाळेतून बाहेर पडलात त्यावेळेस तुमचे आज असणारे 55 मार्ग तयार झालेले होते. 55 रस्ते तयार झाले. प्रत्येकाचा मार्ग वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. मग मी त्यांना तेच म्हणलं होतं आल्या आल्या, कालच्यानी बोललं नव्हतं, मी मुलींना सांगितलं की तुम्ही तुमचं कथन करा, त्यामुळे तुम्हाला स्टेज करेल येईल. तुम्हाला बोलल्याशिवाय कळत नाही. कारण या ठिकाणी तो काळ गेलाय. आता तुम्हाला तुमच्या मुलांना मारायचंय, कारण का मुलगा ताब्यात आहे का नाही कळायचं आहे. ते महत्वाचीच भूमिका आज तुम्हाला निभावायची, लक्षात ठेवा. आम्ही मारलं होतं म्हणून तुम्ही का बसलो होतं, आज तुम्ही तुमच्या मुलाला मारा, काय होतंय ते मला येऊन सांगा. पण म्हणून या ठिकाणी आज आपल्याला नैतिकतेची गरज आहे, सहकार्याची गरज आहे, प्रेमाची गरज आहे, आणि तेच लोक पावत चाललेलं आहे. तुम्ही काय दाखवून दिलं? 55 मार्ग पडले, पण ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं नद्या शेवटी सागराला मिळतात, तसे 55 मार्ग पुन्हा आमच्या ज्ञान मार्गाकडे गणेश विद्यालयामध्ये येऊन पोहोचले. 55 मार्ग आमच्या गणेश विद्यालयामध्ये येऊन पोहोचल्या. शेवटी तुम्हाला ओढ कुठली लागली? शाळेची लागली ना, ज्ञानार्जन केलेलीच लागली ना. तुम्ही शाळेकडे बघितल्यानंतर तुमचा आत्मा भरून येतो की ही माझी शाळा आहे. हाताला धरलेल्या लहान अभिमानानं सांगता येतो. त्यावेळेस मुलगा म्हणत असेल मम्मा किंवा पप्पी, हे तुम्ही कोणतं, तर ह्या अशा पद्धतीची मग तुमची शाळा होती का? ते मग आमची आता कॉम्प्युटर शाळा आहे, तुमच्यासारखी नाही शाळा. या बाकड्यावर बसलेल्या शाळेचे अनुभव तुम्ही कथन केलेत आता, आणि त्या अनुभवामध्ये इतकी प्रेम होतं, इतकं माया होती, इतकी ममता होती की आज तो गोडवा अजूनही कमी झालेला नाही. म्हणून त्या ओढीनं तुम्ही परत इथपर्यंत आलात, पण त्या निमित्तानं बाहेर आलात. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जे आज गुरुविषयी दाखवलेलं प्रेम आहे ते तुम्ही असंच तेव्हा तुमच्या मुलापर्यंत आणि समाजापर्यंत ठेवा. ते तुमचं मार्गदर्शन घेऊन पुढल्या स्थितीमध्ये ते काम करायला लागतील, आणि हे फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही जर ते केलं तरच ते गुरुविषयी याद लागतील ना. तुम्ही जर या ठिकाणी दाखवलं नसतं तर ते म्हणतील काय की बाबा होते शाळेत गेले तेवढे काय की माहिती, इमारतीला दगड किती होती कोणाला माहिती म्हणल्यासारखा झालं. म्हणून तुम्ही देखील या ठिकाणी आता 2094, 95 चे विद्यार्थी नाहीत. तुम्ही आता याच्यामध्ये काय मुलं असे आहेत की 94, 95 सारखेच आहेत, कारण त्यांना स्वतःचा परिचय द्यायला लाज वाटत आहे. मला विशेष वाटायला लागले. अहो मला सांगा, तुम्ही आज कोण आहे? तुमचं या ठिकाणी बाल्यावस्था संपून तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला, ते लक्षात ठेवायचं आहे. बाल्यावस्था, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अवस्था आश्रमाच्या जुन्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. मग तुम्ही या ठिकाणी बाल्यावस्थेमध्ये हुडावस्थेतले सांगितलं तुम्ही आम्हाला, तुमचं आम्ही सहन केलं, पण आज तुमच्यावरती जबाबदारी आहे की तुम्ही केलेलं हुड पण तुमचा मुलगा करत असताना त्याला कशा प्रकारचे या ठिकाणी फेस व्हायचं हे तुमचं कर्तव्य आहे. मुलांना कशा प्रकारचं वळण लावायचं हे तुमच्या हातात आहे.
त्या मुलाला सक्षम आणि चांगलं कसं बनवायचे तुमच्या हातात आहे. आपली झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांना करण्याचं काम तुमचं आहे, लक्षात ठेवायचं. मग तुम्ही का बोलू शकला नाही, मग मुलाला कसं बोलता तुम्ही किंवा तुमच्याकडे 4 माणसं बसल्यानंतर तुम्ही त्याला कसं फेस करणार आहात. यासाठी तुमच्याकडे स्टेज करेज महत्वाचं आहे. तुम्ही बोलला पाहिजे, बोलल्याशिवाय तुम्हाला अलीकडे कोण येत नाही. लक्षात घ्या, जर प्रेम केलं तर झाडावर पक्षी उतरला म्हणतात जुन्या काळाप्रमाणे, तसं तुमच्याकडे प्रेम असलं पाहिजे, तुमच्याकडे ममता असली पाहिजे, तुमच्याकडे माया असली पाहिजे, तुमच्याकडे हेच नव्हतं सगळ्यात या ठिकाणी कलियुगामध्ये सहनशीलता महत्वाची आहे. आणि ती सहनशीलता निर्माण करायची असेल तर तुम्हाला संयम महत्वाचा आहे, तो संयम मागला पाहिजे. आज आमच्याकडे संयम नाही. का नाही? कारण या ठिकाणची परिसर तसा आहे, या ठिकाणचं अन्न तसं आहे, या ठिकाणचं वातावरण तसं आहे, त्यामुळं आपलं मन देखील तशाच प्रकारचं तयार होते, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी जुनी लोक जी होती ते किती जरी मुलाला मारलं तरी या ठिकाणी ती मुलगा आईच्या नाही कुशीत जात होता, आजीच्या कुशीत जात होता. आणि आजीकडनं त्याला कुठले पूर्वगामी असणारे जे अनुभवातले त्या ठिकाणी अशा प्रकारचे दाखले दिले जात होते. आणि त्याला अंतर्गत त्याला काय म्हणायचं, त्या गोष्टी म्हणायच्या, आजीच्या गोष्टी त्या सांगितल्या जात होत्या. आणि त्याच्यातून पण तयार झालं. रामाची कथा सांगितली जायची, भरताची कथा सांगितली जायची, सीतेचा वनवास सांगितला जायचा. त्यामधून त्या मुलांना मार्गाकडे जाण्यापेक्षा सन्मार्गाकडे कसं जायला जातं ही त्याला तेथून कळत होतं. आज तुम्ही रडायल्यावर काय करता? आमच्या काळात रडायल्यावर तुम्हाला पालकांनी मारलं होतं, रुपया कधी हातावर ठेवला नाही तर तुम्ही दिवसभर रुसून फिरला पण तुम्हाला बापाने कधी विचारलं नाही. पण आज तुम्ही जर मुलगा जर चुकून जर मारला आणि पैसे नाही दिले तर तुम्ही काय करताय? मग मुलगा काय करताय? पापा चांगला नाही किंवा वा मार्गाकडे वळायला लागतील. आधी शब्द वापरायला वाईट घेऊ नका तुम्ही, कारण ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. म्हणून तुम्ही बोललं पाहिजे होतं की तुम्हाला या ठिकाणी स्टेज करेज येणं, तुम्हाला सहनशीलता राहणं, तुम्हाला समायोजन करणं, या गोष्टी तुमच्यात निर्माण झाल्या पाहिजे, महत्वाच्या आहेत. मग त्या तुमच्याकडे नाही. मग मला सांगा, तुम्ही 3 तप घालून काय मिळवलं? 63पणा मिळवला. 3 तप घालून काय मिळवलं? तुम्ही काहीच मिळवलं नाही ना, तुम्ही आहे तसेच राहिलात. मग तुम्ही काय करणार संस्कार त्याच्यावर? तुम्ही जे आज ही अनुभव तुम्ही पुढे मांडलात, इथे जी सध्या तुम्ही बोलवलात, हे कशासाठी बोलवलात की बाहेर जे लहान मुलं आहेत त्यांना वाटत 30 ते 25 30 वर्षापूर्वीची पोर आले तर त्यांनी अशा गुरुविषयी सत्कार केला होता, आदर राखला होता. त्यांना वाटतं की आपण ते कुठं केलं पाहिजे, गुरुविषयी आदर असला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही हे महत्वाचं आहे, हे यातून हे घेऊन जायचंय. याचबरोबर तुम्हाला अशा प्रकारचं गुरुविषयी असणारं प्रेम हे तुम्ही दाखवलात, त्याबद्दल अतिशय धन्यवाद. कारण तुम्हाला गुरुविषयी आदरता निर्माण झालेली आहे किंवा असते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही या ठिकाणी पहिलं प्राधान्य कुणाला जन्मल्यानंतर आईला आहे. पहिला गुरु आहे म्हणून आई, वडील आणि गुरु हे 3 पहिल्या प्रथम समाजामधले अतिशय महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. आणि हे 3 विषयीची माहिती तुम्हाला तुमच्या पाल्यांना द्यायची. तुम्हाला या ठिकाणी जिजामाता होऊन तुम्हाला तुमचा मुलगा घडवायचा आहे, लक्षात ठेवायचं. शिवाजी महाराजांना अनेक संकट होते, कुणी घडवलं? जिजामातांनी घडवलं. म्हणून या ठिकाणी तुमच्यावरती ते पालकांना देखील जबाबदारी आहे. तुम्ही त्याचा लाड करा, मी मारू नका म्हणत नाही, तुला प्रेम करा तुम्ही त्याच्यावरती, पण त्यांना या ठिकाणी त्याच्या कलाप्रमाणे आता न म्हणतात ना अजून 2 मिनिटांना काम कर. कारण छेडीचा उपयोग आमच्या काळात चालत होता, छेडी आता नाही. मुलांचा कल महत्वाचा आहे, त्याचा कल वळगायला शिका. आता नको म्हणतच ना, ठीक आहे 2 मिनिटांना पुन्हा बसवा. 2 मिनिटांनंतर त्यांना अर्धा धडा वाचला, ठीक आहे 5 मिनिटं खेळून ये, अजून वाच. आणि तुम्हाला जे साध्य झालं नाही, तुमच्या हातून जी चूक घडलेली होती ती या ठिकाणी त्यांच्याकडनं सुधारून त्याला सशक्त आणि चांगला या ठिकाणी कसा पालक आपला विद्यार्थी बनेल आणि तो उत्तम नागरिक कसा बनेल, की जे मला साध्य झालं नाही मी ते बनवण्याचा प्रयत्न कसा करेल, हा ध्येय तुम्ही ठेवा. अशा पद्धतीनं आईविषयी, वडिलांविषयी
प्रेम निर्माण करण्याचं काम तुम्ही पहिल्या प्रथम करा. तुम्ही कधीही या ठिकाणी मुलींनी नवऱ्याच्या देखत तुम्हाला नाकावायचं नाही आणि कधीही मुलांनी बायकोच्या देखत मुलाला नाकावायचं नाही. कारण आपला काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. जर तुम्ही त्याला टाकून बोलला तर पुढली पिढी ताबडतोब तुम्हाला देखील म्हणजे जाडे ते तसंच करता येईल. लक्षात ठेवायचं आपल्याला काय जतन करायचंय, संस्कार जतन करायचे, संस्कार निर्माण करायचे, लक्ष ठेवायचं. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं हे तुम्ही ज्या 3 गोष्टी ह्या समाजाला दाखवून द्यालात ना, ही अतिशय मोलाचं आणि उत्तम प्रकारचं काम राहिलं. आता 30 वर्षानंतर एकत्र आला, सांगितलं की या ठिकाणी आम्ही तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला, झालेल्या चुका काय तुम्ही सांगितला, तुमच्या चुका काय सांगितला. पण या ठिकाणी आता या ठिकाणी अशा पद्धतीचं आहे की यामध्ये काही लोक या ठिकाणी सर्व्हिस करतात. सर्व्हिस करणाऱ्या लोकांनी जे उच्च पदावरती त्यांनी सांगावं की किती माणसाची मन सांभाळताना काय हाल होतात. अधिकारी असून देखील त्यांना समायोजन करणं काळाची गरज आहे. म्हणून आताच्या काळामध्ये पैसा हे या ठिकाणी मान्य आहे. तुमच्याकडे पैसा नसेल तटस्थ राहा, काही दिवसानंतर तुमच्याकडे 100% पैसा चालत आहे, पण तटस्थ राहा. लाचारी जीवन जगणं हे त्या नाही, स्वाभिमानानं जीवन जगलं तर तुमच्याकडे आणून त्या ठिकाणी पद्धतीने या ठिकाणी पैसा येऊन तुम्ही. सर आजची परिस्थिती आहे तुम्ही अशीच म्हणली. आणि सर तुम्ही आणखी बोलला की प्रेम केलं पाहिजे, करेक्ट आहे सर. कुसुमाग्रजांची एक कविता आहे प्रेम म्हणजे, 11वीचे जे माझे मित्र 11वीला कविता होतात त्याच्यामध्ये एक कडवं आहे, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये बघून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, मातीमध्ये बघून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. आता याच्यानंतर मी विनंती करतो श्री कांबळे सर यांना, त्यांनी आपलं मौलिक मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव सर, कदम सर, तापडे सर, लोहार मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक कोपरकर सर, मोकळे सर, हे सर्व आमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता तुम्ही जवळजवळ सर्वजण म्हणजे बरेच अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. आता आम्ही तुम्हाला आणखी जास्त सांगावं असं अपेक्षित नाही, कारण तुम्ही आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम अशा प्रकारचं काम करत आहात, चांगली प्रगती तुम्ही केलेली आहे आणि याचा आम्हाला खरोखरच सार्थ असा अनुभव आहे. काही जण स्वतःचे उद्योग चालवतात, काही जण शेती करतात, काही जण नोकरी करतात, पण आपल्या आपल्या व्यवसायामध्ये काम करत असताना आपण निष्ठेनं काम केलं पाहिजे. उत्तम प्रकारे जर आपण काम केलं किंवा एखादं चित्र काढायचं म्हटलं किंवा एखादी कलाकृती तयार करायची म्हटलं तर त्यामध्ये जीव ओतून जर आपण केलं तर निश्चितपणे ती कलाकृती उत्तम प्रकारची तयार होते. त्या प्रकारेच आपला उद्योग असो, व्यवसाय असो, शेती असो, शेती हा सुद्धा अतिशय उत्कृष्टता. पूर्वी तर शेतीला उत्तम व्यवसाय असं म्हटलेलं होतं, परंतु आज शेतीकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे. पण जो उत्तम प्रकारे शेती करतो तोही त्या क्षेत्रामध्ये तितकाच यशस्वी होऊ शकतो. असे काही उदाहरणं आपण पाहिले पाहिजे आणि चांगला नागरिक कसा बनेल याकडं आपलं लक्ष असलं पाहिजे. तेव्हा एक पालक म्हणून किंवा मुलींची आपल्या मुलांची आई म्हणून ही जबाबदारी आहे चांगले संस्कार करणं आणि त्यांना उत्तम नागरिक बनवणं. आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडं पूर्ण लक्ष द्या. पाल्याचं शिक्षण जर झालं तर भविष्यामध्ये तुम्हाला काही चिंता करायची गरज भासणार नाही. आणि शिक्षणाकडे जर दुर्लक्ष केलं मुलांच्या तर मग भविष्यामध्ये आपल्याला चिंता करायची गरज भासणार.
तेव्हा भविष्याच्या चिंता करण्यापेक्षा किंवा झालेल्या भूतकाळाची चिंता करण्यापेक्षा किंवा तो विचार करण्यापेक्षा वर्तमान काळामध्ये आपण 100% कसं चांगलं आपल्याला काम करता येईल ते पहा. याच्यातूनच आपली प्रगती होणार आहे. एकदम जमलाय सर आपला मॅच, आपण जिंकणार. यस, एकदम छान सर. तुम्ही जे सांगितलं की पेशन्स इज द की ऑफ सक्सेस आणि सातत्य, कंटिन्युटी. सचिन तेंडुलकर कोणाला माहित आहे? सर्वांना माहित आहे. जेव्हा पूर्ण जग झोपेल असायचं तेव्हा या सचिन तेंडुलकर आज ते भारतरत्न 18 तास कंटिन्यू प्रॅक्टिस केली म्हणून आज ते. तर सक्सेस कशा मिळतं? सातत्य. आणि सगळ्यात महत्वाचं कायम नंबर 1ला आहे ना नंबर 2ची भीती असते. आता नंबर 2 वाल्याची सगळ्या जगालाच भीती आहे, तो भाग वेगळा. पण तर आपल्याला कंटिन्युटी ही खूप महत्वाची आहे. याच्यानंतर मी टापरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे सचिव राजभाऊ पाटील, शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक प्रवीण सर कोपरकर, माझे सहकारी कुलसुलकर सर, कदम सर, कांबळे सर, लोहार मॅडम आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज हा खरा भाग्याचा दिवस आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. म्हणून एक थोडीशी मी ज्ञानेश्वर माऊलीची एक ओवी तुमच्यासमोर मांडतोय. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. हा, माऊली एवढे आपण मोठे आहोत, परंतु माऊलीने जे आव्हान केलेलं आहे की अवधान दिलास तरच सुखाची प्राप्ती होईल. श्रवण आणि अवधान यामध्ये फरक आहे. श्रवण म्हणजे ऐकणे केवळ, आणि ऐकल्यानंतर काय ऐकलोय त्यांचं चिंतन करणे, मनन करणे. आणि चिंतन आणि मनन केल्यानंतरच आपल्याला सुखाची प्राप्ती होते. जे काय करायचंय आणि काय करायचं नाही हे निश्चितच सुचतंय. केवळ ऐकून या गाण्याने ऐकायचं, या गाणे सोडून द्यायचं आणि काय ऐकलं काहीच नाही असं जर आपण केलं तर सुखाची प्राप्ती होत नाही. सर्वाधिक धडपड जी आहे ती आपल्या सुखासाठी आहे. मनुष्य देह निर्माण झाल्यानंतर प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मग त्या सुखाची कामापुरता पण आपण आपली संपत्ती टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना मार्गदर्शन चांगलं लावलं पाहिजे की जेणेकरून तो आपल्या पावलावर पाऊल टाकून चालेल आणि आपल्या शब्दाला किंमत देईल असं त्या मुलाला तयार केलं पाहिजे. मुलालाही व्यसनापासून दूर केलं पाहिजे. व्यसन फार गंभीर व्यसन आहे. त्या व्यसन आपण जर समजा एखाद्या वेळेस असतील व्यसन तर त्या मुलासमोर करू नका किंवा त्या मुलासोबत बसून करू नका. असे अनेक पालक आहेत. मग पुढे जाऊन तीच पिढी बिघडवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आपणही सावध राहा. मुलांना आपले जे काही अवगुण आहेत हे अवगुण त्या मुलांनी घेऊ नयेत याचा आपण कसोशीर प्रयत्न केला. मी अगोदर सांगितले बाबा तुम्ही विद्यार्थी असताना बराचसा मार खाल्लेला आहे, बऱ्याच शिक्षकाचा मार खाल्लेला आहे. परंतु आजकाल आजचे विद्यार्थी केवळ डोळ्याने दरडावून जरी त्याच्याकडे पाहिलं तर तो निश्चित आपल्या वडिलाला घेऊन येतोय, पालकाला घेऊन येतोय, शिक्षकाकडे. तुम्ही माझ्या मुलाकडे डोळे फाडून का बघितले? मारायचं तर दूर राहिले. तुम्ही कुणाकडे जात होता का?
तुम्ही तुमच्या पालकाला आणलं होतं का कधी? तुम्ही मार खाल्लाय, शिकलाय, लक्षात ठेवलंय, केलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि काहीतरी आपल्याला करायचंय याच्यासाठी कुणीही तक्रार तुम्ही केलेली नव्हती, म्हणून यासाठी म्हणालेलं तुमचं. पण तो आजकालचा मुलगा संस्कारहीन निर्माण झालेला. जग पालकाकडे गेल्यानंतर पालक मुलं शिक्षकाकडे येतोय आणि माझ्या मुलाला का मारलं तुम्ही, या बाहेर. अहो त्याला काय येत नव्हतं काय, केवळ बसू द्या. सांगतो सर, मी पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो, मी कॉर्पोरेट जगामध्ये राहतो, मी बऱ्याच मीटिंग्स मुंबई इथं अनेक ठिकाणी फिरत असतो. खूप कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काय चॅलेंजेस आहेत, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये काय चॅलेंजेस आहेत आणि याच्यासाठी तुम्ही असं म्हणू सर खूप आमच्या जनरेशनसाठी हा खूप जटिल आणि कठीण काळ आहे. पण नक्कीच तुम्ही जे काय आम्हाला मार्गदर्शन करताय त्याप्रमाणे आणि येणाऱ्या काळाची पावलं ओळखून नक्कीच आमच्या वर्गमैत्रिणी असतील, मित्र असतील किंवा येणारे जनरेशन असेल, आम्ही निश्चित प्रयत्न करू. त्याच्याबद्दल काय नाही. याच्यानंतर मी लोहार मॅडम यांना विनंती, व्यासपीठावर विराजमान माझे भाऊ नंदाज भाऊ, आजच्या चालू पिढीतील मुख्याध्यापक माझे बाळ, माझे सहकारी फुलशुक्र सर, कदम सर, कांबळे सर, ठाकरे सर आणि माझे आता हे मोठे झालेत पण माझे चिमुकलेच आहेत. माझे मोठे झालेत पण चिमुकले आहेत. यांना सर्वांनाच माझा शुभ आशीर्वाद. मी नमस्कार बोलणार नाही कारण माझे मुलं आहेत, माझे लेकरं आहेत. मी नमस्कार करणार नाही, शुभ आशीर्वाद देणार आहे. आणि भावी पिढींना कसं जगायचंय हे तुम्ही शिकला. आता काय सांगू मी तरी, तुम्ही आता आमच्या बरोबरीला आलात, सांगायचं म्हणजे तात्पर्य किती असतंय, बोटाला धरून चालतंय तिथपर्यंतच. एकदा बोट सोडलं की संपलं की हो. बोटाला आता तुम्ही सोडलाय, आता पुढे गरुड झेप घेतलात. आता सांगणं बी खूप अवघड आहे बरं का मला पण. आणि त्यामुळं सांगू का न सांगू हाही प्रश्न माझ्यामध्ये उद्भवतोय. म्हणून कदाचित मी सांगू इच्छिणार नाही कारण तुम्ही माझ्या बरोबरीला आलेले आहेत आता सध्या. कारण कसं आहे, आईचं ब्लाऊज मुलीला आलं की हादरमास संपला, वडिलाचा जोडा मुलाला आला की हादरमास संपला. हे मन आहे बरं का, मोठ्या मुलांचे म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांचे मन आहे. आणि त्या पद्धतीने झालंय. आता तुम्ही म्हणजे आमच्या बरोबर आलात, आम्हाला सांगणं हे हक्क नाही तर, पण लहान मुलं म्हणल्यानंतर सांगणं कर्तव्यच आहे. म्हणून फक्त एवढं मला सांगायचं आहे की वाम मार्गाला लागू नका. कारण या जगामध्ये काय चाललंय आपण प्रत्यक्ष डोळे उघडे ठेवून पाहतोय. कसं आहे, आता कालचं उदाहरण पाहिलं, खूप जाड झाला होता तो आणि अटॅक येण्याचं कारण काय हो, वळल्याला पण अटॅक येऊन आले, जाडला पण अटॅक आले. राव कसं मॅडम तुम्ही असं कसं काय म्हणताय, बरोबर आहे तुमचं पण विलाज नाही. त्याला व्यायाम पण भरपूर पाहिजे, कष्टही केलं पाहिजे. जेनेहारी पलगावर आता सर म्हटले त्या पद्धतीनं आपण करायला नकोय. कष्ट केल्यावर आपलंही प्रकृती चांगली राहते. मुलाबाळावर लक्ष ठेवा. आता ठेवा म्हणायचं सांगायची गरजच नाही कारण हे तुम्हाला कळतंय सगळं. मूल जन्माला घालायचं कळतंय म्हणजे मुलाला संस्कार कसे द्यायचे ते कळणारच आहे की हो. प्रश्नच येत नाही सांगायचं. तर त्याच्यासाठी मुलांना कसे संस्कार द्यायचे, कसं तुम्हाला त्याच्या पुढे कसं वागायचंय हे सगळं तुम्ही शिकलात आणि चांगल्या पद्धतीने तुमची पिढी घडेल हे मला अपेक्षित आहे. कसल्याही प्रकारच्या निर्व्यसनापासून थोडंसं दूर राहा. बाकी काय सांगायचं नाही मला बरं का, कारण व्यसन हे घातक आहे सध्या. आणि मुलं काय करतात पानपट्टीवर, मी आता माझ्या घराच्या जवळच पानपट्टी आहे, मला बरेच पोरं उभारलेले दिसतात. कदाचित उभारलेले मुलं दिसलेले ते मुलं ज्याला दडपण आहे, लाल छडी मैदान खडी. मी म्हणत होते एक वाक्य, लाल छडी मैदान खडी म्हणायचं आणि लाल छडीनं खूप मारायचं. पण मी मग ती कधी कधी मुलं ती दिसले ना तर पटकन ती 10 रुपयाचं हातावर असतंय, ती पटकन
पटकन खाली सोडतात. त्यांचे 10 रुपये विनाकारण वाया गेले असं माझ्या मनाला पण वाटतं बरं का, कारण कष्टाचे 10 रुपये होते पण तिथं घातले होते त्यांनी. ती 10 रुपये तोंडात जाण्याच्या ऐवजी खाली गेले. मला वाईट वाटतंय आणि कदाचित मी पाहते पण न पाहिल्यासारखं करते आणि नाही चुलत्या म्हणते पुढे सरकते, असं करते. कधी कधी मुलं समोर येतात, नमस्कार करतात. मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं पण, कारण एवढं दडपण नको आहे, कारण तुम्ही आमच्या बरोबरीला आलात त्यामुळे दडपण देणंही बरोबर वाटत नाही मला. म्हणून तुमच्या पद्धतीने जसं वागायचं तसं वागा, पण चांगलं वागा. तुम्हाला अधिक सांगणं हे आमचं कर्तव्य नाही. सांगायचं तेव्हा सांगितलोय, सगळं झालंय, अरे ग रूपाला लावलोय. तुम्हाला कसं वागायचं तसं वागा. प्यायचंय प्या. सर्वांचा सेंट्रल पॉइंट ऑफ काय आहे? आपली हेल्थ. मित्रांनो, इथं पुण्यामध्ये कोण राहते का? मी नितीन तवले. मी शक्य होईल तेवढे ट्रेक करतो. मी सिंहगड रोडला राहतो. सिंहगड किल्ला माझ्या घरापासून एक 20 किलोमीटरवरती आहे. तर शक्य होईल तर मी कमीत कमी आठवड्याला एक ट्रेक तरी करतो. आतापर्यंत मी 100+ ट्रेक केले सिंहगड. जर कोणी इच्छुक असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, आपण निश्चित सोबत जाऊ. ओके. आणि दुसरा गोष्ट, आमचा मित्र मधुसूदन ढाळे, हा इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स त्याच्याकडे फॅसिलिटी आहे. तोही आपल्याला मित्र ग्रुप कंपनीला म्हणून आपल्याला काहीतरी सहकार्य करू शकतो. आता जमलोच आहे आपण एकत्र, तर आपल्याला त्या निमित्तानं पण पुढे जाईल. मॅडम, तुम्ही मधला आजच्या या 1994-95 स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री धनराज भाऊ पाटील, त्यानंतर आपल्या सर्वांचेच आदरणीय पूजनीय, ज्यांनी गणिताचे अत्यंत सखोल असे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे, असे श्री कुलसुकर सर. त्याचबरोबर ज्यांनी शाळेतल्या सारखाच पाठ घेतला असे श्री आदरणीय कदम सर. त्यानंतर आदरणीय श्री टापरे सर, जे की माजी मुख्याध्यापक होते. त्याचबरोबर या शाळेचे माजी मुख्याध्यापक कांबळे सर. आपल्या सर्वांच्या, आम्ही त्यांना माय म्हणतो, लाडक्या लोहार मॅडम. माझे सहकारी श्री जीवनजी मुकडे सर. आणि या ठिकाणी आपण सर्व बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना. आता खरं आताच नितीनने सांगितलं की मी आता ह्या शाळेचा सध्याचा मुख्याध्यापक या नात्यानं आपल्यासमोर उभा आहे. कारण माझी बॅच 89-90ची होती. तुमच्या माझ्यात काय असं जास्त काय मोठं अंतर नाही, म्हणून मी काय तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. तर याच शाळेत शिकलो आणि याच शाळेचा मुख्याध्यापक होण्याचं भाग्य मला लाभलं. ही गणेशनाथाच्या आशीर्वादाने. आणि हीच गोष्ट भविष्यामध्ये तुमचे वर्गमित्र जीवन मुकडे यांच्या बाबतीत पण होणार आहे भविष्यामध्ये. ते पण त्यांना पण मुख्याध्यापक होण्याची संधी आहे. तर त्यासाठी पण आमच्या शुभेच्छा कायमच राहतील. बराच वेळ आता मी पाहत होतो की सगळीकडे शांतता होती मॅडम. कदम सर बोलायला चालू झाल्यापासून सगळं गंभीर वातावरण होतं. यांनाच वाटत असेल की आम्ही एन्जॉय करायला लागलो, आता आम्हाला काय बांधून ठेवले. तर ठीक आहे. म्हणजे कसं आहे, त्यांनी जे उपदेश केले किंवा मार्गदर्शन केलं ते खूप अत्यंत मोलाचं आहे. कारण ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात परंतु आपण त्याचं अनुकरण करत नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला वारंवार सांगाव्या लागतात, कारण लक्षात राहत नाही. आपल्याला माहीत असतात पण लक्षात राहत नाही. आपण ठरवतो उद्या सकाळी व्यायाम करायचं म्हटलं पण सकाळी उठणं होत नाही. आपण उठलं तरी परत झोपतो. आपण चला उद्या करू म्हणतो, दुसऱ्या दिवशी उद्याच चालू असतं. तर अशा प्रकारच्या गोष्टी असतात. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगितल्या जातात. मला फक्त त्याच गोष्टी 2-3 रिपीट करायचे. की कदम सरनी सांगितलं की भूक लागलेली आहे, वेळ पण खूप झालेला आहे. असेच एकमेकासोबत एकमेकाच्या संपर्कात राहा, एकमेकाशी गप्पा मारा, स्वतःला वेळ द्या आणि एकदा स्वतःसाठी तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. परत कोण्यातरी निमित्तानं एकमेकाच्या कुठलेही घरगुती कार्यक्रम असतील, कुठलेही समारंभ असतील, एकमेकाला इन्व्हाइट करा, एकमेकांमध्ये मिसळा, तुमच्या आठवणींना उजाळा द्या
आणि नक्कीच ह्या गोष्टीतून तुमचं आयुष्य खूप वाढणार आहे, यात जराही शंका नसणार आहे. तर परत एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप मोठे व्हा, लेकरांना मोठे करा आणि त्याच्याबरोबर तुमचे लेकरं मोठे झाले म्हणजे आमच्या सगळ्याचाच त्यामध्ये मोठेपण आहे. एवढंच या ठिकाणी व्यक्त होत आहे. धन्यवाद. आणि मित्र म्हणता म्हणता अगदी अगदी बॅलन्सिंग भूमिका घेतली. तुम्ही खरंच उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून काम करता असं माझं वैयक्तिक मत आहे. सोपं नाही हो. तुम्ही आता म्हणला की आपण 4 वर्षाची मोठे आहेत, तुमचाच मित्र आहे. बघता 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 सरांनी मित्रापासून गुरुजनापर्यंतचा प्रवास अगदी अलगद नेऊन ठेवला. ते मात्र स्किल तुमच्याकडे आहे. धन्यवाद सर. आता आपल्या संस्थेचे सचिव, फक्त आमच्या कारण शुभेच्छा द्या. तुम्हाला जर जास्त बोलायची इच्छा नसेल तर मी विनंती करतो की 2019-94-95चे विद्यार्थी, आजचे सजग नागरिक सर्वांना या पुढील आपल्या आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मी थोडा वेळ भाषण करून थांबतो. ते त्यांनी जमवलं एकदम छान. आणि हुलसुकर सराबद्दल सांगायचं म्हटलं, अगदी मॅग्रासारखे 2 एअरकर टाकले आणि सर्वांना क्लीन बोल्ड केलं. सर तुमचा खूप खूप धन्यवाद. आता सर हे सगळं जुळवून येणं सोपं नाहीये. हे सर्व जुळवून आणणं सोपं नाहीये. काल एक दुःखद घटना घडली, त्यामुळे थोडंसं सर्वांच्या मनाबाबतीत हे होतं. पण सर्वांचं मत आलं, जी घटना घडून गेलेली आहे त्याचं दुःख तर सर्वांनाच आहे. तुम्हाला आहे, मला आहे, सर्वांना आहे. पण जे सर्व मित्र बऱ्याच ठिकाणं, लेडीज अर्चना पाटील कदम असतील, मनीषा बर्दापुरे असतील, जीवन मुकडे सर असतील, उमाकांत बर्दापुरे असतील, आमच्या सर्वांतर्फे त्यांचा सत्कार करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. म्हणून आपण त्यांचा सत्कार करूया. मी आभास की भास की तुझा श्वास ग, तुझा श्वास ग. मन धुंद बेभान ते जणू का जग, जणू का जग जग, जणू का जग. भास की तुझा हा श्वास ग, तुझा हा श्वास ग. नादावले सूर ओठात ती फुला कळ्यानी बहरून जाती. ओ नादावले सूर ओठात ती फुला कळ्यानी बहरून जाती. मन गुंतले गुंतले जीव हे तुझ्यात, जीव हे तुझ्यात. मन धुंद बेभान ते जणू का जग, जणू का जग, जणू का जग. आभास की तुझा हा श्वास ग, तुझा हा श्वास ग.
जणू सागराचे निर्मळ पाणी जमे मैफिली त्या प्रेमाची गाणी जणू सागराचे निर्मळ पाणी जमे मैफिली त्या प्रेमाची गाणी निवांतती शांतती सागरी लाट ग सागरी लाट ग मनधुंद बेभानते जणू का जग जणू का जग जग जणू का जग आभास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग दुःख अडवायला उंबरासारखा दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मैत्री चाटते गाय होऊन मना मैत्री चाटते गाय होऊन मना जाबिलक तू तिला वासरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा
विजयी भव सर्वत्र सर्वदा विजयी भव सर्वत्र सर्वदा भवतु मंगलम जन्मदिनं भवतु मंगलम जन्मदिनं जन्मदिन मंगल हो जन्मदिन मंगल हो जन्मदिन आरतीचा ताल लावा हॅपी बर्थडे बाजूला साईडला प्लीज हॅपी बर्थडे डियर महानंदा हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू महानंदा महानंदा यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे